सर्वांना क्रांतिकारी जय भीम. आज बहुजन संघटक त्या फेसबुक पेजच्या माध्यमातून जे सुप्रीम कोर्ट ने आरक्षणामध्ये वर्गीकरण, क्रिमी लेअर आणि अनेक अनुषंगिक बाबीच्या संदर्भात जो निकाल दिला, त्या निकालाचं विश्लेषण करण्यासाठी मला आदरणीय खांडेकर सरांशी बोलणं झालं आणि त्या संदर्भात चर्चा होऊन 21 तारखेला जो एक निषेध आपण करणार आहोत, त्या निमित्तानं पुनश्च एकदा हे जे जजमेंट आहे त्याचं विश्लेषण आपल्याला बघायचं आहे. माझे अनेक मित्र, माझ्या माझ्या बहिणी, त्या सर्वांनी ह्या विषयावरती फार मोठा प्रकाश टाकलेला आहे. तरी सुद्धा काही महत्वपूर्ण बाबीकडे मला आपलं लक्ष वेधायचं आहे. माझे मित्र आणि सहकारी आदरणीय सिद्धार्थ शिंगारे सरांनी देखील यावरती विस्तृत असं विवेचन त्यांच्या फेसबुक पेजला केलेलं आहे. आपण ते जरूर पाहावं ही मी ह्या ठिकाणी नंबर विनंती करतो. माझा आवाज आपल्याला येत असेल स्पष्टपणे तर कृपया कळवावं, मग आपण पुढे प्रोसीड होऊया. ऑल क्लिअर? तर हे जे जजमेंट आहे, हे जजमेंट आपण बघण्याच्या अगोदर काही महत्वपूर्ण विषय, काही महत्वपूर्ण आधार, प्रिमाइस ज्याला आपण म्हणतो, ते लक्षात घेणं फार आवश्यक आहे. कारण आरक्षणावरती हे केवळ एकमेव जजमेंट नाहीत, असे अनेक जजमेंट, नियर अबाउट 20-30 जजमेंट्स माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत. आणि त्या सर्व जजमेंटच्या पाठीमागे आपण जर बघायला गेलात तर आरक्षण कशा पद्धतीने डायल्यूट होईल, आरक्षण कशा पद्धतीने प्रभावशाली होईल, हेच बघण्यात आलेलं आहे. याचं कारण काय, असं का करतात ते? तर रिझर्वेशन जे आहे, रिझर्वेशनची डेफिनेशन, व्याख्या आपल्याला समजल्याशिवाय आज जो शासक वर्ग आहे, तो शासक वर्ग आरक्षणासोबत हा खिलवाड का करत आहे? वाय दे आर प्लेइंग विथ दिस कॉन्स्टिट्यूशनल सेफगार्ड? तर 2-3 बाबी जर आपण समजून घेतलं तर आपल्याला हे जजमेंट तात्काळ आपल्या लक्षात येईल की नेमकं होतंय काय. पहिली गोष्ट अशी, आरक्षण म्हणजे काय, व्हॉट इज रिझर्वेशन? तर इकडची तिकडची गोष्ट न करता फुले शाहू बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी हे रिझर्वेशनची कन्सेप्ट, कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन, लिगल रिझर्वेशन ज्याला आपण म्हणतो, ज्याला अनेक जण रिप्रेझेंटेशन देखील म्हणतात, ती कन्सेप्ट समोर आणली त्या भारतीय उपखंडामध्ये. पैकी चीफ आर्किटेक्ट ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाची डेफिनेशन दिलेली आहे. आणि ती डेफिनेशन ज्यावेळेस आपल्या लक्षात येईल तेव्हा आपल्याला कळेल की वाय दे आर प्लेइंग विथ आवर रिझर्वेशन. तर पहिली गोष्ट बाबासाहेब सांगतात, रिझर्वेशन इज ए कंट्रोल ओव्हर गव्हर्निंग क्लास दॅट इज ब्राह्मण बनिया. आरक्षणाची ही डेफिनेशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे. ही कुठे आहे डेफिनेशन? ही डेफिनेशन आपल्याला भेटेल व्हॉल्यूम नंबर 9, महाराष्ट्र सरकारनं प्रकाशित केलेलं व्हॉल्यूम आहे. तेव्हा व्हॉल्यूम वाचा, चॅप्टर नंबर 9 मध्ये रिझर्वेशनची डेफिनेशन आपल्याला भेटेल. रिझर्वेशन इज अ कंट्रोल ओव्हर द गव्हर्निंग क्लास, जातीय कम्युनल मेजॉरिटी, म्हणजे भारतामध्ये पॉलिटिकल मेजॉरिटी नाही, जातीय मेजॉरिटी आहे असं बाबासाहेबांचं प्रतिपादन होतं. आणि बाबासाहेब म्हणतात की ह्या कम्युनल मेजॉरिटीला टू चेक देम, चेकमेट करणं, बॅलन्स मध्ये ठेवणं, अँड टू कंट्रोल देम, दॅट इज द रिझर्वेशन. नंबर 2, बाबासाहेब आंबेडकर सांगतात की अनेकांना असं वाटतं की आरक्षण म्हणजे नोकऱ्यामध्ये भरती करून घेणं, एससी एसटी ओबीसीच्या लोकांचं विधिमंडळामध्ये, संसदेमध्ये भरणा करण्याचं काहीतरी काम आहे. पण हा जो आक्षेप असते घेतात, ह्या आक्षेपाचं उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ऑलरेडी देऊन ठेवलेलं आहे. बाबासाहेब काय म्हणतात, रिझर्वेशन डिमांडेड बाय द शूद्राज, शूद्र जो आज ओबीसी किंवा जे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आहेत अशा जाती, अँड अनटचेबल्स आर रिअली ए कंट्रोल ओव्हर गव्हर्निंग क्लास. आणि पुढे बाबासाहेब म्हणतात की हे जे रिझर्वेशन आहे, हे रिझर्वेशन आम्ही मागतो ते केवळ विधिमंडळामध्ये, नोकऱ्यामध्ये आमच्या लोकांचा भरणा करावा यासाठी नाही, तर कशासाठी करतो आम्ही ते? टू होल्ड चेक ऑन गव्हर्निंग क्लास. आणि ऍडिशनल सेफगार्ड हवा तो कशासाठी? तर कम्युनल मेजॉरिटीच्या दबावाखाली दबून हे लोकांचं पूर्ण आयुष्य समाप्त होऊ नये, त्यांना प्रत्येक ठिकाणची संधी प्राप्त व्हावी. म्हणजे इट ऍक्ट्स लाईक अ फ्लोरिंग अंडर विच दे विल बी सेफ. म्हणजे हा एक प्रकारचा सेफ गार्ड आहे. ते दुसरं बाबासाहेबांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे हे पर्पज आहे. पर्पज बिहाइंड रिझर्वेशन काय आहे? तर पर्पज बिहाइंड रिझर्वेशन आहे टू सेफगार्ड द इंटरेस्ट ऑफ शेड्यूल कास्ट अँड शूद्राज अँड टू कंट्रोल ओव्हर ब्राह्मण बनिया दॅट इज रेव्हरनिक, दॅट इज कम्युनल मेजॉरिटी. हे 2 डेफिनेशन आपण बघितल्या तर आपल्या लक्षात येईल की हे, आणि याच्याही पलीकडे आणखीन तुम्हाला एक महत्वाचा मुद्दा मला सांगावा असा वाटतो असा, त्याच पुस्तकामध्ये ते आहे
आरक्षण जे आहे बाबासाहेब सांगतात, इतर देशामध्ये प्रौढ मताचा अधिकार, अडल्ट फ्रँचाईजचा उपयोग करून तिथल्या शासक वर्गाला हरवता येतं, खाली खेचता येतं. बट इन इंडिया हे असं होणं शक्य नाही. कारण भारताची जी समाज व्यवस्था आहे, सामाजिक मानसिकता आहे, जी संस्कृती आहे, त्या संस्कृतीमध्ये बट नॅचरल हे जे त्रैवर्णिक आहेत, हे काही धर्माचा चोला ओढून मेजॉरिटीमध्ये येतात. त्यांना अडल्ट फ्रँचाईज हरू शकत नाही. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात, मोर दॅन अडल्ट फ्रँचाईज वी नीड टू होल्ड चेक ऑन गव्हर्निंग क्लास, वी नीड ऍडिशनल सेफगार्ड, अँड दॅट ऍडिशनल सेफगार्ड इज रिझर्वेशन. म्हणजे प्रौढ मताच्या अधिकाराच्या समतुल्य असा अधिकार म्हणजे रिझर्वेशन आहे. आपल्याकडे ते एक फार मोठं अभियान येतं, मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो. आता हा मतदार राजाला ऍडिशनल सेफगार्ड कोणता असेल तर दॅट इज रिझर्वेशन. कारण वोटिंगचा राईट तुम्ही शासक वर्गाला होऊ शकत नाही, हे देखील बाबासाहेबांनी एक घोषित केलेली गोष्ट आहे. तिथे अनुषंगाने आलेली गोष्ट आहे. मग आरक्षण आपण ह्या तीन याचे पिलर जर बघितले, परत मी रिपीट करतो, कंट्रोल ओव्हर, इट्स अ फ्लोरिंग अंडर विच अंडर क्रशिंग मेजॉरिटीमध्ये ते त्याचं सगळं सत्यानाश होणे म्हणून एक सेफगार्ड असणं आवश्यक आहे. आणि नंबर 3 हे अडल्ट फ्रँचाईजला च्या सोबत असलेलं, समतुल्य असलेलं हे एक फार मोठं कॉन्स्टिट्युशनल सेफगार्ड आहे. रिझर्वेशन फायदा बेनिफिट नाही, ही देखील गोष्ट आहे अनुषंगाने आपण लक्षात देणं आवश्यक आहे. आता याच्या व्यतिरिक्त एक म्हणजे प्रमुख मुद्दा जो आहे तो लक्षात देणं आवश्यक आहे. तो म्हणजे हे जे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आहे, ते कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया ची देखील डेफिनेशन आहे. पॉलिटिकल सायन्स मध्ये, लॉ मध्ये, अनेक ठिकाणी म्हणजे तुम्ही सोशलॉजिकल दृष्टिकोन बघा, कल्चरल दृष्टिकोनातून बघा, अनेक फील्ड जे आहेत, विषय वस्तू ज्या आहेत, त्यामध्ये कॉन्स्टिट्यूशनची डेफिनेशन दिलेली आहे, वेगवेगळी अशी दिलेली आहे. परंतु फुले शाहू बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं आणि मूळ दृष्टिकोनातून बघायला गेलं, म्हणजे जो असल दृष्टिकोन ज्याला मी म्हणतो, तो आपण बघायला गेलं तर हे जे संविधान आहे, संविधान म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, अस्पृश्य, इतर अल्पसंख्याक यांच्यात झालेला तह आहे. इट इज अ सोशल पॅक्ट. द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया इज नथिंग बट ए सोशल पॅक्ट बिटवीन ट्रायवर्निक, शूद्र, अनटचेबल्स अँड अदर मायनॉरिटीज. आणि हा तह झाला. तहाचा अर्थ काय असतो? म्हणजे मी एक शब्द जो बोलतो तो फार मोजून मापून वापरत आहे, बॅलन्स्ड. त्यामागे फार मोठी फिलॉसॉफी आहे. हा करार नाही, हा तह आहे. करार दोन समतुल्य गोष्टीमध्ये होतो किंवा दोन मान्य अमान्य करणाऱ्या लोकांमध्ये, पण तह जो असतो हा शत्रू भावामध्ये होत असतो. कारण ह्या ठिकाणी त्रैवर्णिकांनी शूद्रांना, अस्पृश्यांना हमेशा एक शत्रुवत ठेवलेला आहे. त्यांचा व्यवहार शत्रुवत राहिलेला आहे. त्यांच्या दृष्टिकोनामध्ये यांची कुठली किंमत नाही. जनावरांना किंमत आहे, झाडं जीवजंतू वाचवतील, परंतु माणसाला ते मारण्यासाठी मागे पुढे बघत नाही. अशा पद्धतीचा हा शत्रुभाव आहे. आणि बाबासाहेबांचं तुम्ही पहिलं स्पीच वाचाल, असेंब्ली, बाबासाहेब सांगतात की वी म्हणजे इथे जमलेले आपण सर्वजण कोण आहोत? तिथे जमलेले आपण सर्वजण युद्धजन्य छावण्याचे लोक आहोत. मी पुढे जाऊन हे म्हणतो की मी देखील एका युद्धजन्य छावणीचा लीडर आहे. म्हणजे युद्ध होतंय फॉर व्हॉट? की ब्रिटिश जेव्हा भारत सोडून जातील, सोडून गेल्याच्या नंतर या राष्ट्राच्या सत्ता संपत्तीचं वाटप कसं होईल? मुसलमानांचं म्हणणं होतं आम्ही 700 वर्ष राज्य केलं, आम्ही मुघल तुर्क लोक आहोत, राज्यकर्ते वर्ग, 50% हिस्सा आमचा, 50% हिंदूंचा. आपलं म्हणणं होतं की हिंदूच्या नावावरती तर त्रैवर्णिक खातील, पण वी आर नॉट हिंदू. आणि मग हिंदू सदृश असतो, म्हणजे हिंदू हिंदू सदृश असणं वेगळं, ते देखील आपण ह्यामध्ये ह्या व्हॉल्यूम मध्ये त्याचं बाबासाहेब फार विश्लेषण केलेलं आहे. आपण ते निश्चित वाचा. ब्राह्मणेतर वर्ग आहे, अस्पृश्य वर्ग आहे, आदिवासी वर्ग आहे, हा हिंदूंचा भाग नाही. हिंदू सदृश्य आहे, परंतु तो त्रैवर्णिकांचा भाग नाही, वैदिकांचा भाग नाही, ही देखील गोष्ट आहे. त्यांचा देखील वाटा ह्या याच्यामध्ये असला पाहिजे. आम्ही देखील या राष्ट्रीय जीवनामध्ये एक प्रमुख घटक आहोत. वी आर ऑल्सो इम्पॉर्टंट एलिमेंट इन नॅशनल लाईफ, हे ते मुद्दा होता. आणि आणि त्यामुळे ब्रिटिश निघून गेल्याच्या नंतर सत्ता संपत्तीचं वाटप कसं होईल हे बघणं आवश्यक होतं. आणि त्यासाठी जो तह झाला तो तह म्हणजे हे संविधान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील शूद्र, अस्पृश्य, आदिवासी हे तब्बल 85% जो समूह आहे, हे केवळ 85%च नाही, तर शेतकरी वर्ग असेल, कामगार वर्ग असेल, दबलेले पिचलेले लोक असतील, महिला असतील, विद्यार्थी वर्ग असेल, ह्या सर्वांसाठी जवळपास 70 कॉन्स्टिट्युशनल सेफगार्ड मागितले होते. 70. परंतु तहाची जर आपण तहाचा सिद्धांत बघितला युद्धामध्ये, तर थोडं तुझं थोडं माझं असं करावं लागतं. कारण जिंकणं हारणं हे तहाच्या आधी होत असतं. आणि अशा वेळेस शक्ती आणि शक्तीच्या अनुपातामध्ये
काही डिमांड मान्य करून घेणं. म्हणजे तुम्ही जर पुरंदरचा तह बघितला, मिर्झा राजा जयसिंगने जेव्हा स्वराज्यावर हल्ला केला औरंगजेबच्या सांगण्यावरून, तेव्हा छत्रपती शिवरायांना देखील तो पुरंदरचा तह करावा लागला, ज्यामध्ये 32 किल्ले देणं, हे देणं. तर तो तहाच्या त्या अनुषंगाने तुम्ही बघा, हे संविधान देखील असंच आहे. हे त्रैवर्णिकामध्ये आपल्या झालेला हा तह आहे. आणि या तहामध्ये आपण डिमांड केलं तर 70 प्लस मायनस कॉन्स्टिट्युशनल सेफगार्डच्या आपल्याला भेटल्या केवळ 7, ओन्ली 7. बाबासाहेबांचं आपण जर बघाल, खंड क्रमांक 18 भाग 3 मध्ये बाबासाहेब सांगतात, एकटा व्यक्ती संविधान सभेमध्ये किती लढणार? सर्वांनी माझ्या विरोधामध्ये कट करायचं ठरवलं होतं. अशा अनेक बाबासाहेबांनी त्या ठिकाणी उदाहरणं दिलेली आहेत. आणि बाबासाहेबांचं एक वाक्य होतं की नेसीन तर जरीची साडी नाही तर तशीच बसेल, अशी भूमिका मी घेतली नाही. नुसतं तेवढं पदरात चालून घेणं आणि पुढच्यासाठी लढाई करणं, ही भूमिका बाबासाहेब त्या ठिकाणी घेतली होती. आणि म्हणून 63 अधिकाराला बाजूला ठेवावं लागले, आपण स्वीकारले केवळ 7. आणि हे 7 स्वीकारल्याच्या नंतर आपण ह्या संविधानाला मान्यता दिली. हे संविधान जे आहे, हे संविधान आपल्या मान्यतेनं बनलेलं आहे. आणि आपली मान्यता जी आहे, याला आपण दिली, याचं कारण आपले 7 संविधानिक संरक्षण प्रावधान टाकले. ते 7 संविधानिक प्रावधान कोणते? तर रिझर्वेशन इन सर्व्हिस, रिझर्वेशन इन पॉलिटिक्स, रिझर्वेशन इन एज्युकेशन, आर्टिकल 17, एक नॅशनल कमिशन, बजेटमध्ये प्रावधान, अशा पद्धतीचे नियर अबाउट 7, त्याच्यामध्ये प्लस मायनस आपण करू शकाल 46 अँड ऑल. तर हे आपले जे सेफगार्ड आहे, ते फक्त 7 भेटले. आणि 7 भेटल्याच्या नंतर वी कन्सेंटेड की वी आर रेडी टू बी रूल्ड बाय यू. तो एक मुद्दा आहे. आणि मग आता हे तह झाला, या तहानंतर हे 7 गोष्टी आपण म्हणजे यात भेटल्या आपल्याला, आणि या 7 लागू करतील असा आपण विश्वास ठेवला. जेंटलमॅन्स कॉन्ट्रॅक्ट म्हणतो ना आपण, जेंटलमॅन्स कॉन्ट्रॅक्ट. परंतु जो शासक वर्ग जो आहे, फार म्हणजे षडयंत्रकारी आहे. तो नक्की. आणि मुद्दा असा की तहामध्येच पुढच्या युद्धाची बीज असतात, ही गोष्ट तय असते. आणि म्हणून ह्या तहामध्ये जो सर्वात मोठा सेफगार्ड भेटला होता, तो सेफगार्ड म्हणजे रिझर्वेशन. त्या रिझर्वेशन नावाच्या सेफगार्डला इतकं डायल्यूट करण्यात आलं, इतकं बदनाम करण्यात आलं, एवढं नीच स्तरावर त्याला नेऊन ठेवून, निम्न स्तरावर नेऊन ठेवण्यात आलं. आरक्षण म्हणजे कुबड्या, आरक्षण म्हणजे भीक, आरक्षण म्हणजे काहीतरी उपकार, आरक्षण म्हणजे काहीतरी मेरिट ना धोका. पंडित नेहरूंनी, ज्यांना फार मोठे लिबरल नेता म्हणतात, भारताचे प्रधानमंत्री पहिले, त्याने तर लेटर लिहिलेलं आहे. ते गुप्त लेटर होतं. ते गुप्त लेटर नंतर ओपन झालं. ते लेटर देखील या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टने छापलंय की भारताचा जो पहिला प्रधानमंत्री आहे, या जजमेंटमध्ये आहे. ते तो म्हणतो की रिझर्वेशन विल क्रिएट अ सेकंड रेट इंडिया, थर्ड क्लास भारत, दुय्यम दर्जाचा भारत निर्माण करेल. म्हणजे अशा पद्धतीचं गरळ, अशा पद्धतीचं पॉयझन यांच्यामध्ये होतं. व्हाय? कारण मी जसं तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं होतं की रिझर्वेशनची डेफिनेशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करतात. इट इज अ कंट्रोल ओव्हर गव्हर्निंग क्लास, बामन बनिया. ही जी डेफिनेशन बाबासाहेबांची आहे, ही डेफिनेशन आपल्यापासून लपवण्यात आली, छपवण्यात आली, किंबहुना याच्याकडे आपलं दुर्लक्ष झालं किंवा आपल्याला सांगण्यात नाही आलं. बी दॅट ॲज इट मे, पण आज आपल्याला कळालंय की हे नेमकं असं का करतात रिझर्वेशन बाबतीमध्ये. ती गोष्ट आपल्याला ह्या अनुषंगाने मला वाटतं लक्षात येईल. आणि मग ह्या रिझर्वेशनचं कशा पद्धतीनं पाडाव करावा, कशा पद्धतीनं हे समाप्त करावं, इंच बाय इंच, हे काम यांनी सुरू केलेलं आहे. सिन्स 1950, म्हणजे लागू झाल्याच्या नंतरच पहिला अमेंडमेंटच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या दबावात झालेला आहे. आपण त्याकडे बोलूया, पण तत्पूर्वी आपण आता ह्या म्हणजे हे प्रिमाइस कळाल्याशिवाय जजमेंट करणार नाही. आता आपण जजमेंटकडे येऊ. जजमेंटमध्ये काय आहे? तर पंजाब सरकारने पंजाब शेड्यूल कास्ट अँड बॅकवर्ड कास्ट रिझर्वेशन इन सर्व्हिसेस कायदा बनवला होता 2006 ला. त्या कायद्यामध्ये काय केलं त्यांनी? तो कायदा एससी, एसटी, ओबीसी तिघांनाही लागू होता. परंतु एससी मध्ये त्यांनी काय केलं की 25% जागा ठेवल्या शेड्यूल कास्टमध्ये. आता 25% जागामध्ये 50% जागा 53 जातींना आणि 50% जाती 50% वाटा किंवा 2 जातीला बळजबरी आणि वाल्मिकीला. म्हणजे जवळपास 53-54 जाती येतात, 56 जाती काहीतरी आहेत. 53 जातीला 50%, फक्त 2 जातीला 50%, असं त्या 25%चं वाटप त्यांनी केलं. म्हणजे रिझर्वेशन फॉर एक्झाम्पल म्हणजे 25% आहे, तर 12.5 असं ते वाटप त्यांनी केलं. आणि मग हे याच्या विरोधामध्ये इतर जातीचे लोक आणि त्या दविंदर सिंगची केस आहे, ती हायकोर्टमध्ये गेली. हायकोर्ट म्हणाला की पंजाब सरकारचा कायदा अनकॉन्स्टिट्युशनल आहे. कारण ईव्ही चेन्नई या नावाची केस होती, त्या चेन्नई केसला कोट करून 2005च्या आंध्र प्रदेशला देखील असा कायदा बनवला होता. हायकोर्ट म्हणाला, पंजाब हायकोर्ट, हा कायदा अशा पद्धतीचं वर्गीकरण अनुसूचित जातीमध्ये हे अनकॉन्स्टिट्युशनल आहे, इलिगल आहे. हे कुठल्याही पद्धतीनं अमान्य होईल. त्याला मान्यता देणं मला त्यांना त्यांचं असं म्हणणं होतं की हे अनकॉन्स्टिट्युशनल आहे. आणि म्हणून मग हे अपिलात गेलं. अपिलात गेल्याच्या नंतर
3 जजेस बेंच होतं सुप्रीम कोर्टचं. त्यानंतर ते 5 जजकडे गेलं आणि 5 जजेसनी माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये जे ही जी केस आहे, ही केस रेफर केली 7 जजेस पुढे. ते 7 जजेस पुढे आल्याच्यानंतर हा हा जो वर्तमान आपल्याला जजमेंट भेटलं, ते जजमेंट आलेलं आहे. या सर्व जजमेंटमध्ये 2005चं जे चिन्नैया जजमेंट होतं, ई.डी. चिन्नैया, ह्या जजमेंटला कशा पद्धतीने समाप्त करावं, कारण त्या जजमेंटमध्ये सांगण्यात आलं होतं, की शेड्यूल कास्टमध्ये वर्गीकरण करणं अनकॉन्स्टिट्युशनल आहे. आणि हा सर्वात मोठा अडथळा होता आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पंजाब, हरियाणा आणि महाराष्ट्रामध्ये देखील. जे काही पॉलिटिक्स त्याच्या पाठीमागे अंडरकरंट चालत आहेत, त्या पॉलिटिक्सच्या साठी हा अडथळा होता आणि ह्या अनेक गोष्टी त्यामध्ये आहेत. परंतु याला जोपर्यंत बायपास करता येत नाही, ओव्हर रूल ज्याला म्हणतो आपण लॉच्या भाषेमध्ये, तोपर्यंत त्याचा पुनर्विचार जोपर्यंत होत नाही चिन्मय केसचा, तोपर्यंत ह्या रिझर्वेशनला डायल्यूट करता येत नाही. आणि म्हणून याचा पुनर्विचार व्हावा यासाठी 27 ऑगस्ट, जे आता हे ऑगस्ट महिना हा चाललाय, 2020ला 5 जज बेंच माननीय सर्वोच्च न्यायालयाचं त्यांनी हे 7 जजेस पुढे वर्तमानातले आपले आणलं, सुपूर्द केलं. आणि सुपूर्द करत असताना त्यांनी 4 इश्यूज फ्रेम केले, 4 मुद्दे फ्रेम केले. या 4 मुद्द्यावरती तुम्ही सांगा काय करायला हवं. तर 5 जज बेंच चिन्मयामध्ये म्हणतो की वर्गीकरण करणं अनकॉन्स्टिट्युशनल, क्रिमी लेअरचा मुद्दा नव्हताच, फक्त वर्गीकरणाचा मुद्दा होता. पण हे जेव्हा रेफर केलं मोठ्या बेंचकडे, तेव्हा ते 5 जज रेफर करणारे काय म्हणतात ते तुम्हाला मी सांगतो, वाचून दाखवतो काय म्हणतात ते. नंबर 1 चा मुद्दा, इंदिरा साहनी केसमध्ये 1992च्या सुप्रीम कोर्टनं जे ऑब्झर्वेशन केलं होतं, सांगितलं होतं की बॅकवर्ड क्लासेस जे आहेत त्याच्यामध्ये मोर बॅकवर्ड आणि बॅकवर्ड असं वर्गीकरण करा. हे आर्टिकल 340 आहे. तर मग 340 मधलं जे सिद्धांत आहे तो 341, 342 ला देखील लागू होतो. त्याचा अन्वयार्थ तसा घ्यायला हवा. स्पॅरी मटेरिया. मग ही विसंगती नाही का, की एकीकडे ओबीसीला वर्गीकरण आणि मग शेड्यूल कास्टला नाही. कारण सदर केसमध्ये आर्टिकल 16(4) उल्लेख केला होता आणि त्या 16(4) मध्ये बॅकवर्ड पण शब्द आहे आणि एससी एसटी पण शब्द आहे. म्हणून ही विसंगती आहे का नाही हा प्रश्न उपस्थित करण्यात आला जजमेंटमध्ये, म्हणजे रेफर जेव्हा रेफर केलं 5 जजेसना. दुसरा प्रश्न उपस्थित करण्यात आला की शेड्यूल कास्ट हा एक जिन्सी वर्ग नाही, दे आर नॉट होमोजिनस, आणि त्यामुळे त्यांना प्रिफरन्शियल ट्रीटमेंट म्हणजे प्राधान्यता देता येईल का काही जातींना, हा दुसरा प्रश्न उपस्थित करण्यात आला. तिसरा इश्यू काय उपस्थित करण्यात आला की आर्टिकल 16(4) अंतर्गत राज्य सरकारांना अधिकार आहे का वर्गीकरणाचा, आणि तो अधिकार रॅशनल बेसिस फिक्सिंग ए रिझनेबल कोटा ऑफ शेड्यूल कास्ट इफ इनएडिक्वेसी ऑफ द रिप्रेझेंटेशन इज रिपोर्टेड. जर त्यांचं पर्याप्त प्रतिनिधित्व नाही त्या जातींचं, एससी मधल्या काही जातींचं, तर अशा जातींना राज्य सरकार एक कोटा काढून देऊ शकतं का, एक सेपरेट हिस्सा काढून देऊ शकतं का. आणि चौथा मुद्दा तरी उपस्थित केला, काही जातींना दिलेली प्राधान्यता इतर शेड्यूल कास्ट मधल्या जातींना बाहेर काढून फेकणार नाही का. तसे जर्नल सिंग केसमध्ये सुप्रीम कोर्टनं क्रिमिलेअर लावावं, क्रिमिलेअरला बाहेर काढून फेकावं असं सांगितलेलं आहे. आणि हे काढून फेकणं प्रेसिडेन्शियल लिस्ट जी आहे, राष्ट्रपतींनी लिस्ट तयार केलेली, त्या लिस्टची छेडछाड आहे का नाही, असे हे 4 मुद्दे त्यांनी उपस्थित केले आणि 7 जजेस पुढे गेलं. म्हणजे माननीय सर्वोच्च न्यायालयाचे सीजीआय चंद्रचूड साहेब, शर्मा साहेब, विठ्ठल साहेब, हे 7 जजेस आणि बी आर गवई साहेब यांच्या समोर हा मुद्दा आला. वाद प्रतिवाद झाले. याच्यामध्ये कपिल सिब्बलजी, आपले अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया व्यंकटरमणीजी यांनी अनेक याच्यामध्ये केलं, आणि सर्वांचं म्हणणं म्हणजे सरकारचं देखील, ऍडव्होकेट जनरल म्हणजे सरकारचा वकील, आर्टिकल 76 अंतर्गत कॉन्स्टिट्युशनल पोस्ट आहे. आणि त्यांनी देखील आर्ग्युमेंट केली की यस, शेड्यूल कास्टमध्ये वर्गीकरण व्हायला हवं. शेड्यूल कास्टचे वकील देखील जे फुले आंबेडकर आहेत, माननीय ऍडव्होकेट नितीन मिश्रा सरांनी देखील, पण त्यांना वेळ देण्यात नाही आलेला. त्यांना म्हणजे तुम्ही रिटर्न मध्ये द्या. म्हणजे आपल्यातर्फे देखील फार मोठी लढाई सुप्रीम कोर्टमध्ये लढण्यात आली. बट आणखी जे नॅचरल जस्टिसचा मुद्दा होता, ऑडी अल्टेरम पार्टम, तो मात्र पाळण्यात नाही आला. आणि तो का पाळण्यात आला त्याचं काही स्ट्रेंज कारण नाही. वी नो की कशा पद्धतीनं माननीय जस्टिस जे असतात आपले, त्यांच्यावर देखील इंटरनल लिमिटेशन, जे ते ज्या कल्चरमध्ये ज्या धर्मात वाढले, त्यामुळे त्यांच्यावर देखील काही लिमिटेशन असतात. आता हे 7 जजेस पुढे आल्याच्या नंतर त्यांनी इश्यू फ्रेम केले, प्रामुख्यानं म्हणजे पर्टिक्युलरली आपले जे माननीय सीजे आहेत त्यांनी 4 प्रश्न होते, त्यांनी नवीन फ्रेम केले ह्या ह्या
एससी मध्ये वर्गीकरण व्हावं का नाही यासाठी. काय त्यांनी केले बघा, आपण हे जर वाचाल, मी तुम्हाला वाचू सांगतो. वेदर सब क्लासिफिकेशन ऑफ रिझर्व्ड क्लास इज परमिसिबल अंडर आर्टिकल 14, 15 and 16. Number one. Number two, whether scheduled castes constitute a homogeneous or a heterogeneous grouping. Number three, whether Article 341 creates a homogeneous class through the operation of deeming fiction. हा तिसरा प्रश्न अतिशय महत्वाचा, याला फक्त अंडरलाईन करून ठेवा. आणि चौथा, वेदर देर एनी लिमिट ऑन द स्कोप ऑफ सब क्लासिफिकेशन. हे चार प्रश्न फक्त उपस्थित होते. याच्यामध्ये क्रिमिलियर नव्हता, याच्यामध्ये एका जनरेशन पुरतं, एका पिढी पुरतं आरक्षण मर्यादित राहावं हा मुद्दा नव्हता. याच्यामध्ये म्हणजे असे, आता इथे बघा, हे सगळं शेड्यूल कास्टच्या संदर्भात चाललंय. शेड्यूल ट्राईब याच्यामध्ये पार्टीच नव्हतं. पार्टी नसताना, काही नसताना मात्र हा जो निकाल आहे हा शेड्यूल ट्राईबला देखील लागू करण्यात आला. म्हणजे परत तुम्ही किमान ऐकून ते घेतलं पाहिजे. जे ऑडी अल्टेरम पार्टम म्हणतो, हे नॅचरल जस्टिसचं जे सेकंड हे आहे कॉव्हेनंट, ते देखील ह्या ठिकाणी म्हणजे बाजूला फेकण्यात आलं, असं हे प्रेमा फेसी आपल्याला दिसतं. आणि मग ह्या चार प्रश्नाचं उत्तर हे पूर्ण 400 हे मोर दॅन 565 पेजेसचं जजमेंट आहे. या जजमेंटमध्ये मला असं वाटतं की काही महत्वाचे मुद्दे आपल्या समोर सांगावे. माननीय चंद्रचूड साहेब काय सांगतात, सीजीआय, त्यांनी त्यांचं जे जजमेंट आहे जवळपास 154, 150च्या वरती पेजेस आहे. ते सांगतात की यस, आर्टिकल 14 जे कॉन्स्टिट्यूशनचं आहे, परमिट सब क्लासिफिकेशन. त्यामध्ये ते असं म्हणतात की व्हॅलिडिटी ऑफ सब क्लासिफिकेशन मस्ट डिटरमाइंड इफ अ क्लास वेदर होमोजिनियस और हेट्रोजिनस. त्यांचं असं म्हणणं होतं की हो, त्या चारही प्रश्नाचं उत्तर देताना ते असं म्हणतात की भारताचं संविधान वर्गीकरणाला हो म्हणतं, त्याला कुठल्याही पद्धतीची बाधा त्याच्यामध्ये नाही. फक्त एक गोष्ट आहे, जी व्हॅलिडिटी कुठं आहे, जर शेड्यूल कास्टचे लोक एकजिन्सी असतील तर वर्गीकरण होणं शक्य नाही, व्हायला नाही पाहिजे. आणि जर ते हेट्रोजिनस असतील असं आपण सिद्ध केलं तर ते व्हायला पाहिजे. दुसरा मुद्दा त्यांनी ह्या कन्क्लुजन मध्ये सांगितला, कन्क्लुडिंग रिमार्क्स जर आपण जे जजमेंट म्हणतो त्याला, की इंदिरा साहनीमध्ये दिस कोर्ट नॉट लिमिटेड इट्स ऍप्लिकेशन ऑफ ओबीसी ओनली बट टू एव्हरी बेनिफिशियरी क्लास अंडर आर्टिकल 15.4 and 16.4. इंदिरा साहनी केसमध्ये ती केस केवळ बॅकवर्ड कम्युनिटीजला लागू आहे असं नाही. ती केस, त्या केसमध्ये आर्टिकल 15.4, 16.4चा उल्लेख आहे. याचा अर्थ हे इंदिरा साहनीची केस एससी एसटी ला देखील लागू आहे. आणि इंदिरा साहनीच्या केसच्या वेळेस आपली जे सिनियर मंडळी होती त्यावेळेस ओरडून ओरडून सांगायची, अरे तुम्ही हे बघा, हे इंदिरा साहनी केसचा आपल्याला भविष्यामध्ये फार मोठा तोटा होणार आहे, पण तो आज होताना दिसत आहे. तिसऱ्या कन्क्लुडिंग रिमार्क मध्ये चंद्रचूड साहेब सांगतात की आर्टिकल 341 क्लॉज 1 जे आहे, डज नॉट क्रिएट ए डिमिंग फिक्शन. म्हणजे डिमिंग फिक्शन म्हणजे काय, एक कल्पना. म्हणजे लॉ मध्ये काय असतं, कुठलीही विषय वस्तू तिची कल्पना करतो त्याला लिगल फिक्शन म्हणतात. जर पैसा, कागद जो आहे, पैसा कागद आहे, पण तुमच्या आमच्यासाठी काय, पैसाच एक व्हॅल्यू आहे. ती व्हॅल्यू जी आहे ना, ती डिमिंग फिक्शन आपल्या कल्पनेमध्ये ती व्हॅल्यू. आता कल्पनेच्या व्हॅल्यूला कुठे आहे आधार, जे सोनं आपण तारण ठेवतो किंवा काही जे असतं आपल्या आरबीआयचे अनेक इन्स्ट्रुमेंट्स आहेत. तुम्ही 10 रुपयाची नोट माकडाच्या हातात द्या, माकड ती फाडून फेकून टाकेल. 10 रुपयाची नोट तुम्ही गायीसमोर ठेवा, ती गाय खाऊन टाकेल. तर 30 एखाद्या फेकाराच्या हातात द्या, तो ते घेऊन काय त्याचं घेऊन खाणार. म्हणजे माकडाला 100 रुपयाची नोट आणि एक केळं, एक केळी आणि 100 रुपयाची नोट पे दे, एक केळी व्हॅल्युएबल आहे, बरीचबत नोट. हे असतं डिमिंग फिक्शन, याला लिगल फिक्शन म्हणतात. आणि लिगल फिक्शन काय करावं लागतं, कारण अनेक गोष्टी त्यामध्ये अंतर्भूत असतात. शेड्यूल कास्ट हे काय आहे, हे डिमिंग फिक्शन आहे. जवळपास 1000-1500 जातीच्या भारतामध्ये ज्यांना ज्यासोबत अस्पृश्यतेचा व्यवहार झाला, 10 पॉईंट क्रायटेरिया त्याला होते, त्यावर आपण नंतर पुढे येणार आहोत. त्यांचा एक वर्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बनवला, तो म्हणजे शेड्यूल कास्ट. यांच्यासोबत अस्पृश्यता व्यवहार होतो, यांना मंदिराच्या बाहेर ठेवलं जातं, हे हिंदू सदृश आहेत, हिंदू धर्माचा भाग नाहीत, हे ब्राह्मणांना आपलं गुरु मानत नाहीत, कुठल्याही पद्धतीचा ब्राह्मण त्याच्याकडे प्रिस्ट म्हणून येत नाही, आणि कुठलीही सेरेमनी ब्राह्मणाच्या हातानं कुठले क्रियाकर्म करत नाहीत. असे 10 पॉईंट आयडेंटिफिकेशनचे होते. आणि त्यासाठी एक आयडेंटिटी तयार केली, दॅट इज शेड्यूल कास्ट, दॅट इज डिमिंग फिक्शन. तर चंद्रचूड साहेब म्हणतात की नाही, हे डिमिंग फिक्शन नाही. हे फक्त त्यांचं काय म्हणणं आलं की त्यांना आयडेंटिटी करण्यासाठी होतं, फॉर द बेनिफिट ऑफ रिझर्वेशन. आणि आपलं काय म्हणणं आहे, आपलं म्हणणं आहे की हे जे त्यांचं म्हणणं आहे, हे म्हणणं कुठल्याही आधारावरती बेसलेस म्हणणं आहे. तर मूलतः जर आपण बघायला गेलं तर शेड्यूल कास्टची आयडेंटिटी कशासाठी केली होती, नॉट फॉर द बेनिफिट ऑफ रिझर्वेशन,
शेड्यूल कास्टची आयडेंटिटी तयार केली होती, दॅट इज लिगल फिक्शन केलं होतं फॉर द पर्पज ऑफ कॉन्स्टिट्यूशनल सेफगार्ड. बेनिफिट आणि कॉन्स्टिट्यूशन सेफगार्ड मध्ये फार मोठा डिफरन्स असतो. चौथा मुद्दा ते काय म्हणाले की सब क्लासिफिकेशन वर्गीकरण जे आहे विल नॉट व्हायोलेट आर्टिकल 341 क्लॉज 2. क्लॉज 2 मध्ये काय आहे, तर क्लॉज 2 मध्ये सांगण्यात आलं की संसदेला अधिकार असेल शेड्यूल कास्टच्या लिस्टमध्ये कोणाला टाकायचं आणि कोणाला काढून टाकायचं. तर हे वर्गीकरण काढणं किंवा टाकणं असं काम करत नसून जी ऑर्डिनरी लिस्ट आहे त्या लिस्टमध्ये केवळ प्राधान्यक्रम तयार करतं आणि त्यामुळे हे त्याचं काहीही व्हायोलेशन होत नाही. पाचवा त्यांनी कन्क्लुडिंग रिमार्क केला भालचंद्र साहेबांनी की ऐतिहासिक आणि एम्पेरिकल डाटा सिद्ध करतं की शेड्यूल कास्ट होमोजिनस नाही, हेट्रोजिनस आहे. आता याच्यामध्ये मौजेची गोष्ट अशी की हा ऐतिहासिक आणि एम्पेरिकल एव्हिडन्स साहेबांनी एवढा मोठा दिला या 565 पानामध्ये, किती 3.5 पानाचा. म्हणजे एवढा मोठा ऐतिहासिक पुरावा, एवढा मोठा एम्पेरिकल डाटा, किती 3.5 पानाचा डाटा देऊन तो पण कुठलं तरी AM शहा, कुठलं तरी ते नवसर्जन संघटन, काहीतरी जॉन एफ केनेडी रिसर्च सेंटर, निव्वळ काहीतरी एक धातुर मातुर असे दिल्याचं असं दिसतं ते प्रेमा फॅसी. खरं तुम्हाला हवा असेल डाटा तर कास्ट सेन्सस झालंच नाही. राज्यामध्ये कुठलं कमिटी नेमण्यातच आली नाही आली शेड्यूल कास्ट मध्ये काय चाललंय काय नाही. आणि हे केवळ एक रिसर्च जो आहे, एक पाच रिमार्क करणारे रिसर्च, त्या रिसर्च वरची बेस होऊन त्यांनी हे जजमेंट दिलं की दे आर नॉट होमोजिनस, दे आर हेट्रोजिनस. आणि गोष्ट खरी होमोजिनस नाहीत, हेट्रोजिनस आहेत, बट फॉर द पर्पज ऑफ कॉन्स्टिट्यूशन दे आर होमोजिनस. आणि म्हणजे व्यवहारामध्ये ते हेट्रोजिनस आहेत, बट फॉर द पर्पज ऑफ कॉन्स्टिट्यूशन दे आर होमोजिनस. ही गोष्ट सिद्ध आहे. परंतु त्यांनी डेमॉन्स्ट्रेट काय केलं की शेड्यूल कास्ट आर हेट्रोजिनस अँड देअरफॉर स्टेट इज इन एक्सरसाइजिंग द पॉवर अंडर आर्टिकल 15.4, 16.4 कॅन फर्दर सब क्लासिफाय, असं त्याचं म्हणणं आलं. कॉन्स्टिट्यूशनच्या अनुवच्यामध्ये जर शेड्यूल कास्ट होमोजिनस आहे तर त्यांचं सब क्लासिफिकेशन होऊ शकत नाही. परंतु त्यांनी हेट्रोजिनस आहे हे वारंवार या ठिकाणी उद्धृत केलेलं आहे. नंतर ते पुढे म्हणतात की तर्कशुद्ध तत्वावरती क्लासिफिकेशन करावं आणि एक्सेट्रा. आणि चिन्ह जजमेंट या ठिकाणी त्यांनी रद्द करायला सांगितले. पुढे अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्याबद्दल लोकांचं म्हणजे म्हणजे किती मोठा बुद्धिभेद होऊ शकतो. त्यांचं असं म्हणणं आलं की आरक्षण आणि वर्गीकरणाचा उद्देश अस्सल संधीची समानता वर्गीकरण करूनच होऊ शकते. आणि ती देखील कशावरती, इन ऍडिक्वेट रिप्रेझेंटेशन. आणि प्रतिनिधित्व जर म्हणजे पर्याप्त प्रतिनिधित्व जर त्या जातीचं नसेल, ते जर दाखवण्यात तुम्ही सफल झालात तर ते वर्गीकरण करायला पाहिजे, एक्सेट्रा एक्सेट्रा. आता यामध्ये माननीय चंद्रचूड साहेबांनी क्रिमिलेअरचा मात्र उल्लेख केला नाही. क्रिमिलेअरचा उल्लेख कोणी केला तर परम आदरणीय जस्टिस BR गवई साहेबांनी केला. क्रिमिलेअरचा मुद्दा नव्हताच, इश्यू मी तुम्हाला वाचून दाखवले. बट फॉर द स्ट्रेंज रिझन अगेन गवई साहेबांचं 296 पानाचं जजमेंट आहे आणि त्यांनी जवळपास 8 कन्क्लुडिंग रिमार्क्स केले, जजमेंट दिलं 8 पॉईंटचं. त्याचं म्हणणं आलं की ईव्ही चिन्ह या केस वरून दुसरं वर्गीकरण व्हायला पाहिजे, याला परमिसिबल इन द लॉ. यासाठी राज्याला जस्टिफाय करावं लागेल की तुलनेनं शेड्यूल कास्टमधल्या जाती खालच्या आहेत आणि तुलनेनं त्या फॉरवर्ड झाल्यात. आणि हे जस्टिफिकेशन कशावर करावं लागेल, एम्पेरिकल डाटावरती. आणि पुढे काय म्हणाले ते, M नागराज 2006 ची केस, जर्नेल सिंग 2018 ची केस, दाविंदर सिंगच्या आताची ही याचं जजमेंट आलं 2020 ची केस. यामध्ये जे क्रिमिलेअर लावावं शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबला करेक्ट पोझिशन इन लॉ आहे. म्हणजे क्रिमिलेअरचा मुद्दा आदरणीय गवई साहेबांनी यामध्ये टाकला, इन्क्लूड केला. आणि हा क्रिमिलेअर काय क्रायटेरिया पुढे ते म्हणतात ओबीसी पेक्षा वेगळा असताना लागला. आदरणीय जस्टिस विक्रमनाथ यांचं 2 पानाचं पेज आहे, 2 पानांचं जजमेंट आहे. विक्रमनाथ जे कसं बघा म्हणजे फार मौजेची गोष्ट, ते म्हणतात की आय अग्री विथ माय ब्रदर गवई. आणि गवई साहेबांचं री ते ओढतात आणि काय सांगतात की क्रिमिलेअर लागू करा, वर्गीकरण लागू करा. आदरणीय सतीशचंद्र मिश्राजी शर्माजी ते देखील त्याचं 2 पानाचं जजमेंट आहे, ते देखील तसंच म्हणतात. आणि ते देखील री ओढतात गवई साहेबांच्या आणि म्हणतात की नाही गवई क्रिमिलेअरला लागू करा. म्हणजे ते स्वतःवर घेत नाहीत, ते ढकलतात तिकडे, माय ब्रदर गवई, माय ब्रदर जस्टिस गवई. त्यांनी जे सांगितलं ते इट इज राईट पोझिशन इन द लॉ आणि शेड्यूल कास्ट
यांच्यावरती ते क्रिमिनलचा तुम्ही लावून टाका, त्यावरती कुंपण लावून टाका. ह्या जजमेंटमध्ये जर भयानक गोष्ट कोणती दिसली असेल तर पंकज मित्तल जस्टिस यांची यांची लँग्वेज म्हणजे सॉरी टू से अतिशय निम्न स्तराची लँग्वेज त्यांनी शेड्यूल कास्ट शेड्यूल टाईप बद्दल वापरली. आणि परमिट मी टू से जहर ओकलं जहर ह्या जस्टिसनं. म्हणजे आय डोंट नो म्हणजे व्हाय, म्हणजे तुमच्या मनामध्ये आमच्याबद्दल मळमळ आहे, द्वेष आहे, क्लेश आहे, काय म्हणजे नेमकं आहे काय? तुम्ही जस्टिस विठ्ठलांचं जर वाचाल 54 पानांचं जजमेंट, म्हणजे एवढं खतरनाक आहे, एवढी निम्न स्तराची लँग्वेज वापरलेली आहे शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब बद्दल, ओबीसी बद्दल देखील. ते तुम्ही बघा, स्वतः वाचून बघा. मी केवळ काय मुद्दे तुम्हाला मी सांगू इच्छितो या ठिकाणी. त्यांचं काय म्हणणं आलं जस्टिस मिथलचं, ते म्हणाले की आरक्षणावरतीच फ्रेश रूल व्हायला हवा, आरक्षणच खतम करणार त्यावर. पण जोपर्यंत नवीन तुम्ही काहीतरी पद्धत उत्क्रांत करत नाही तोपर्यंत हे आरक्षण चालू द्या. पण या आरक्षणामध्ये वर्गीकरण करा, क्रिमिनल लावून टाका. आणि ते काय म्हणाले पुढे बघा, आय वुड नॉट बी सजेस्टिंग डिसमॅन्टलिंग ऑफ अन एक्झिस्टिंग बिल्डिंग विदाउट इरेक्टिंग ए न्यू वन इन इट्स प्लेस विच मे प्रूव्ह टू बी मोर युजफुल. त्यांचं म्हणणं आहे की मी असं नाही म्हणत की आरक्षणाची बिल्डिंग फाडून फेकून टाका, खतम करून टाका. त्याच्यासाठी नवीन बिल्डिंग उभं करा, काहीतरी नवीन पद्धत उभी करा जी आरक्षणापेक्षा मोर युजफुल होऊ शकते शेड्यूल का शेड्यूल ट्राईबसाठी. म्हणजे त्यांचं म्हणजे ते म्हणले, म्हणजे असं कोणी म्हणतं ना, अरे मी तर असं म्हणत नाही की तू कुत्रा आहेस, कुत्र्यासारखी भाषा वापरलीस, असं मी म्हणणार नाही. पण असं म्हणायचं पण कुत्रा म्हणलं का नाही. अगदी तसंच हे माननीय जस्टिस विठ्ठल म्हणतात की मी असं म्हणतो की हे बिल्डिंगच काढून फेका. पुढे ते काय म्हणतात की ही जी रिझर्वेशन आहे त्या रिझर्वेशनला लागू करणारी जी पद्धत आहे त्या पद्धतीमुळे भारतात जातीयवाद बोकाळलाय, वाढलाय. इतकं भयानक शब्द त्यांनी वापरले. आणि याच्या पुढे काय शब्द वापरतात, ते म्हणतात की शेड्यूल कास्टमध्ये ज्यांनी ज्यांनी रिझर्वेशन घेतलं त्यांना जसं शेतातून तणकट काढून फेकतात तसं वीड देम आउट. हे माजलेले लोक आहेत, शेतात तणकट जेव्हा माजतं ना, माजलेल्यांना काढून फेकलं पाहिजे, असे शब्द जस्टिस मित्तल वापरले. पुढे ते म्हणतात की आरक्षण केवळ एका एका पिढीपुरतंच, ओनली फॉर वन जनरेशन पुरतं लिमिटेड असलं पाहिजे, नेक्स्ट जनरेशनला ते मिळालं नाही पाहिजे. आणि प्युरॉडिकल एक्सरसाइज झाली पाहिजे, म्हणजे दर 3 वर्षाला 5 वर्षाला असं चेक केलं पाहिजे सरकारने की कोण 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 त्या याच्यामध्ये पुढे गेलेलं आहे. आणि त्याला जसं तणकड काढून फेकतात बाजूला त्या पद्धतीनं काढून फेकलं पाहिजे. अशा पद्धतीची भाषा यांनी वापरलेली आहे. आता हे 6 जजेस हे वर्गीकरणाच्या, क्रिमिलेअरच्या, जनरेशनचा मुद्दा, वेड देम आउटचा मुद्दा याच्याशी कॉन्कर होतात, याच्याशी सहमत होतात आणि 6 म्हणजे मेजॉरिटीनं हे जजमेंट आपल्या विरोधात जातं. फक्त आदरणीय जस्टिस बेला त्रिवेदीजी यांनी मात्र याच्या विरोधामध्ये स्टँड घेतला आणि त्यांनी सांगितलं की चेन्नईची केस जी होती तिला पुनर्विचार करायची आवश्यकताच नव्हती, कारण हा कायदा सेटल्ड कायदा आहे, लॉ वॉज सेटल्ड. म्हणजे ज्युडिशियल टाइम जो तुम्ही घेतला 2020 पासून 2024 हे 4 वर्षाचा, हा निवड फुकट केलेला आहे. कारण याच्यावरती डाऊट घ्यायची गरजच नव्हती चिन्ह केस होते, असं जस्टिस बेला त्रिवेदीजी म्हणतात त्यांच्या कंक्लुडिंग रिमार्क्स मध्ये. मी वाचत आहे, 3 जज बेंचनं जेव्हा रेफर केलं 5 जजकडे, तर कुठलंही कारणच त्यांनी सांगितलं नाही. आणि त्याचं डिसअग्रीमेंट नेमकं कशावर होतं, कुठलंही कारण न देता काहीतरी मनाला वाटलं म्हणून त्यांनी 5 जजकडे पाठवलं, 5 जजांनी आमच्याकडे पाठवलं. पुढे त्रिवेदी मॅडम म्हणतात, जस्टिस त्रिवेदी काय म्हणतात की ब्रॉड अँड जनरस कन्स्ट्रक्शन टू द कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स, द रूल ऑफ अ प्लेन मिनिंग ऑर लिटरल इंटरप्रिटेशन, कॉन्स्टिट्यूशन प्रायमरी रूलला हे माइंड मध्ये ठेवावं लागतं. म्हणजे मुद्दा काय माहितीये का, हे म्हणजे पॉईंट तुम्हाला सांगतो की कॉन्स्टिट्यूशन वाचत असताना, कुठलाही कायदा वाचत असताना एक विषय असतो, विषय शिकवला जातो आम्हाला, इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅच्यूट्स. कशा पद्धतीने कायदा वाचायचा, कशाबद्दल संविधान वाचायचं. तो पहिला त्याचा नियम आहे की आहे तसा वाचायचा, याच्यामध्ये मनाचं डोक्याचं काहीही घालायचं नाही, ऍज इट इज तो वाचायचा. प्लेन मिनिंग लिटरल मिनिंग जिथं आहे त्या ठिकाणी इंटरप्रिटेशन करायची गरजच नाही तुम्हाला. आणि मग लॉर्ड त्रिवेदीजी म्हणतात की प्रायमरी रूल तुम्ही तुम्ही डोक्यात ठेवला नाही याचा अर्थ या 6 जजेसनी, जस्टिसेसनी. तिसरी गोष्ट युअर लॉर्डशिप त्रिवेदीजी म्हणतात की प्रेसिडेंटनं जाहीर केलेली अनुसूचित जातीची लिस्ट फायनल लिस्ट आहे आफ्टर नोटिफिकेशन फॉर द पर्पज ऑफ कॉन्स्टिट्यूशन. आणि त्याच्यामध्ये
फायनॅलिटी आहे आणि त्या फायनॅलिटीला कोणीही त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. फार तर संसद त्याच्यामध्ये एक्सक्लूड किंवा इन्क्लूड करू शकते आर्टिकल 341(2) मध्ये. मुद्दा असा आहे की 341च्या अनुसार शेड्यूल कास्ट लिस्ट अस्तित्वात येते. दो दे आर डिफरंट एटिमॉलॉजिकली अँड एव्होल्युशनरी, हिस्ट्रीनं काय केलं, कपल्ड विथ प्रेसिडेन्शियल ऑर्डर्स मेड शेड्यूल कास्ट एज अ होमोजिनियस क्लास. म्हणजे हिस्टॉरिकली जसं मी तुम्हाला सांगितलं अगोदर की बाबासाहेबांचं त्या म्हणजे आपल्या ह्या कॉन्स्टिट्युशनल हिस्ट्रीपासून तुम्हाला मी सुरुवात केलेली आहे मुद्दाम त्यामुळेच. होमोजिनस क्लास आहे, तुम्ही हेट्रोजिनस कसं काय म्हणता त्यांना, की तुम्ही त्याच्या लिस्ट सोबत छेडछाड करू नका, अशी विनंती जस्टिस बेला त्रिवेदीजी या ठिकाणी करतात. पुढे काय म्हणतात की काय राज्याकडे कायदा करायचा हा अधिकार नाही. कुठल्याही पद्धतीचं शेड्यूल कास्ट लिस्टमध्ये ह्या जातीला थोडं द्या जास्त, ह्या जातीला मागं ठेवा, या जातीला ब टाका, या जातीला अ मध्ये टाका, अ ब कडे करा, हे असली मनमानी करण्याचा अधिकार अजिबात अजिबात नाही. 7वी गोष्ट त्या सांगतात, एक म्हणजे आता हे तर मी म्हणजे काय म्हणतात मी तुम्हाला वाचून दाखवतो. अंडर द गाईज ऑफ प्रोव्हाइडिंग रिझर्वेशन, म्हणजे याचा अर्थ मराठीत काय माहितीये, अंडर द गाईज म्हणजे असं ढोंग करू नका, असं असा वेश मागू नका ढोंगाचा. कशाचा, की आम्ही तर आरक्षण द्यायला एससी मधल्या दबलेल्या लोकांसाठी. अंडर द प्रिटेक्स म्हणजे खोटी सबब, या खोट्या सबबीखाली तुम्ही लोकांना म्हणजे बेवकूफ बनवू नका. स्टेट कॅनॉट व्हॅरी प्रेसिडेन्शियल लिस्ट नॉर कॅन टिंकर विथ आर्टिकल 341, हे लॉर्डशिप त्रिवेदीजी मॅडम या ठिकाणी म्हणतात. 8वं, 9 जज बेंच इंदिरा साहनीमध्ये जे सांगितलं होतं, त्यानंतर जर्नल सिंगच्या केसमध्ये सांगितलं होतं 5 जज बेंचनं, त्यांनी सब क्लासिफिकेशन ऑफ एससी मुद्द्यावरती चर्चा केलेली आहे. आणि क्रिमिलेअर बघा म्हणजे चिन्ह या असेल काय असेल तर ह्या गोष्टीला तुम्ही परत तुम्ही पुनर्विचार करायची आवश्यकता आहे. आणि पुढे त्या शेवटी म्हणतात की आर्टिकल 142 142 पॉवर ऑफ सुप्रीम कोर्टकडे पॉवर आहे, त्या पॉवरचा तुम्ही दुरुपयोग करू नका. अशा पद्धतीनं हे 6 जजेसनी आपलं सत्यानाश करण्यासाठी जजमेंट दिलं. परंतु दुःखात सुख जे आपण म्हणतो, आदरणीय लॉर्डशिप त्रिवेदी मॅडमनी याचा मात्र या ठिकाणी घनघोर विरोध केला आपल्याला. पॉईंट वाईज कॉन्स्टिट्युशनल विरोध केला पण आपल्याला ह्या जजमेंटमध्ये आढळतो. बट आफ्टर ऑल मेजॉरिटी रूल ज्याला आपण म्हणतो त्यानुसार हे आपल्या समोर आलं. आता ह्या जजमेंटवर आपले काय आक्षेप आहेत. पहिला मुद्दा काय, म्हणजे तुम्हाला जजमेंटचं म्हणजे मी तुम्हाला जजमेंट सांगितलं, त्या जजमेंटमध्ये पॉईंट आपल्या समोर मांडले. आपले आक्षेप काय, जनरल आक्षेप आपले यावरती आहेत. पहिला मुद्दा म्हणजे काय, की या इश्यूज मध्ये क्रिमिलियर नव्हताच. ते चार प्रश्नामध्ये जे सुप्रीम कोर्टनं फ्रेम केले त्यामध्ये क्रिमिनलचा इश्यू नव्हताच. तर मग जर्नल सिंग, नागराज वगैरे वगैरेचा आधार घेऊन त्या जजमेंटमध्ये तुम्ही क्रिमिनल का घुसडलं, आणि घुसडणारे कोण, जस्टिस गवई. जस्टिस गवईंचं सोशल बॅकग्राऊंड काय, ही बिलॉंग्स टू शेड्यूल कास्ट. म्हणजे शेड्यूल कास्टच्याच व्यक्तीच्या तोंडातून वधून घेतलं की देर मस्ट बी क्रिमिनल फॉर शेड्यूल कास्ट. अशा पद्धतीचं हे काय गिमिक्स काय चाललंय, याला आपला म्हणजे ही गोष्ट निषेधार्ह निंदास्पद गोष्ट आहे असं आपलं म्हणणं आहे. दुसरा आपला आक्षेप आहे की शेड्यूल ट्राईब पार्टी नव्हतं त्यांच्यावरती का थोपवलं. म्हणजे बघा, तिसरा आपला आक्षेप आहे की वर्गीकरण होत नाही. चेन्नई जजमेंट असेल, हे जजमेंट असेल, वर्गीकरण होत नाही हे पाहून त्यांनी काय केलं माहितीये, होमोजिनिटी वर्सेस हेट्रोजिनिटी हा एक नवाच मुद्दा आणला का काय असं आपल्याला वाटू शकतं. परंतु भावांनो बहिणींनो, हा नवीन मुद्दा नाही. हा मुद्दा बाबासाहेब आंबेडकर जेव्हा जिवंत होते तेव्हापासूनचा आहे. हाच आक्षेप होता. आपल्यावर लोक आक्षेप करायचे की अरे तुम्ही महार मागासोबत बरोबर वागत नाहीत, बांगच्या बकारासोबत बरोबर नाहीत, बाला मादिकासोबत बरोबर वागत नाहीत, जाटो फराळा वाल्मिकी सोबत बरोबर वागत नाहीत. तुम्ही तुमच्यामध्ये समानतेनं वागा, नंतर आम्हा सवर्ण हिंदूंना ब्राह्मणांना समतेचा अधिकार मागा. असा आक्षेप आपल्या समोरती घ्यायचे. तुमच्यातच आहे की नाही, तुमच्यातच हे नाही हेट्रोजिनिटी तुमच्यामध्ये, युआर नॉट होमोजिनस क्लास. आणि मग याचं उत्तर बाबासाहेबांनी दिलेलं आहे आणि ते उत्तर आपण वाचलं पाहिजे. आणि हे उत्तरच येत्या काळामध्ये आम्ही रिव्ह्यू पिटिशन दाखल करू सुप्रीम कोर्टमध्ये, ही चर्चा सुरू आहे, त्यामध्ये हे नक्कीच आम्ही पॉईंट त्या ठिकाणी घेणार आहोत. एम्पिरिकल एव्हिडन्सच्या नावाखाली 3.5 पेजेसचा जोक केला, डाटा नाही. त्यांचं म्हणणं आहे की एवढा मोठा जजमेंटमध्ये डाटाच नाही. त्यांचं म्हणणं आहे की वर्गीकरण करा, क्रिमिनल लागू करा, कधी राज्याने डाटा कलेक्ट करावा नंतर लागू करावं. पण जजमेंटच तुम्ही बिना डाटाचं कसं काय दिलं. म्हणजे काय, बैल मागण बैलाच्या पुढी ती आपली बैलगाडी, म्हणजे घोड्याच्या पुढी लावलं गाडा, अशा पद्धतीची काहीतरी
पद्धत झालेली दिसते आपल्याला. म्हणजे हॉर्स बिफोर कार्ट असं ते लावलेलं आहे. डाटाच उपलब्ध नाहीये आणि विदाऊट डाटा अशा पद्धतीचे जजमेंट देत सुटलेले आहेत. आणि जजमेंट ते आपल्या कॉन्स्टिट्युशनल सेफगार्डला डायल्यूट करत आहेत. आपण ज्याच्यावर आधारावरती कन्सेंट दिली ती कन्सेंट ते तोडत आहेत. वर्गीकरणाचा निकष ते काय म्हणतात की इनएड्युकेट रिप्रेझेंटेशन असला पाहिजे. मुळामध्ये कॉन्स्टिट्यूशन मध्ये 16(4) मध्ये तोच मुद्दा आहे. दोज हु आर नॉट ॲडिक्वेटली रिप्रेझेंटेड. मग शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, ओबीसी फॉर दॅट मॅटर नॉट ॲडिक्वेटली रिप्रेझेंटेड. याच्यातली आणखीन कोण ॲडिक्वेटली रिप्रेझेंटेड नाहीत, तर त्या काही जाती. म्हणजे हे रिडिक्युलस आहे. म्हणजे कसं काय, तर भारतामध्ये नियर अबाउट 6,000 जाती आहेत. एका जातीमध्ये 12-12 पोट जाती आहेत. काय जातीमध्ये 60-60 पोट जाती आहेत. हे सर्व आपण आकडेवारी काढली तर प्रत्येक जातीला प्रतिनिधी द्यायचं म्हणल्यानंतर कसं ते म्हणजे सावळा गोंधळ होऊन जाईल सगळा. म्हणजे 6,000 पोस्ट काढून त्याला आयएसच्या आणि एका जातीचा एक आयएस नेऊन बसावं लागेल. आणि म्हणून बाबासाहेब म्हणले की हे जे आहे की अपर्याप्त प्रतिनिधित्वाचा अर्थ तुम्ही जातीने हा घेऊ नका. हे वर्ग आहे. सवर्ण एक वर्ग आहे, त्रैवर्णिक एक वर्ग आहे, ब्राह्मण ब्राह्मणेतर हा वर्ग आहे आणि अनटचेबल हा एक राष्ट्रीय जीवनाचा स्वतंत्र घटक आहे. एक इम्पॉर्टंट एलिमेंट इन नॅशनल लाईफ आहे. आणि त्यांचं अपर्याप्त प्रतिनिधित्व आता हे उलट फिरून म्हणतात की शेड्यूल कास्ट मधल्या फळण्या जातीच नाही. तर हे मला वाटतं जे वाढवून सांगून समोरचा खोटा देखावा अतिशयोक्त करून हे सांगण्याची गोष्ट आहे. रिप्रेझेंटेशन कास्टला नाही, हे वर्गाला ही गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आणि म्हणून बाबासाहेबांच्या समोर देखील हा बॉम्बे विधानसभेमध्ये मुद्दा आला होता. बाबासाहेबांचं आर्ग्युमेंट होतं की विधिमंडळ हा काही म्युझियम नाही, झू नाही की प्रत्येक प्रजातीचा एक एक जनावर तिथे आणून ठेवायचा, प्रत्येक जातीचा एक एक जनावर तिथे आणून ठेवायचा, असं नाहीये. हा मुद्दा राष्ट्रीय जीवनातल्या प्रमुख घटकांच्या मध्ये सत्ता संपत्तीच्या वाटपाचा मुद्दा आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि जर आपण शेड्यूल कास्टमध्ये होमोजिनिटी नाही, हेट्रोजिनिटी आहे, ही सबब जर वर्गीकरणासाठी मान्य केली तर याच लॉजिकने ईडब्ल्यूएस मध्ये पण वर्गीकरण करा. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य. जनरल कॅटेगरीमध्ये पण तुम्ही वर्गीकरण करू शकता. दिव्यांगामध्ये करू शकता, महिलामध्ये करू शकता. ते पण होमोजिनस आहेत ना, हेट्रोजिनस आहे. म्हणजे हा जो म्हणजे भागवती का पिटारा जो म्हणतो, भानमती का पिटारा, हे कुठं जाऊन थांबणार आहे, कुठं जाऊन रुकणार आहे. वर्गीकरणाचा होमोजिनिटी हेट्रोजिनिटी हा मुद्दा जो काढलाय हा मला वाटत नाही की त्या काळात थांबणार आहे. क्रिमिनलचा क्रायटेरिया हा म्हणजे अतिशय याच्यामध्ये नीचपणा आहे. शेड्यूल कास्टला क्रिमिनलचा काय लावणं, कारण त्याची अनेक कारणं आहेत. पैकी पुढची कारण आपल्याला मला वाटतं पुढे आपण सांगणार फक्त 2-3 मुद्दे मला वाटतं त्यापूर्वी सांगणं आवश्यक आहे. विकृत जजमेंट अतिशय आक्षेपार्ह. म्हणजे आडवळणानं काय केलं त्यानं, येड पांघरून चिथावणी दिलेली आहे. आरक्षण संपवा सांगितले, पिरियड चेकिंग करा सांगितलंय. अशा पद्धतीनं एक एक आपण जर बघायला गेलं तर यामध्ये आक्षेप घेण्यासारख्या अनेक गोष्टी आपल्याला या ठिकाणी दिसतील. मुद्दा असा आहे की वर्गीकरणाला आपला विरोध का, कशामुळे, क्रिमिनलला का विरोध, हे फक्त आपण बनतोय म्हणून का, किंवा आपलं काहीतरी नुकसान होते म्हणून का, तर नाही. किंवा आपलंच नुकसान नाही तर राष्ट्राचं देखील नुकसान यामध्ये आहे. पूर्ण समूहाचं नुकसान देखील यामध्ये आहे. आणि ते कसं, तुम्ही जर वर्गीकरणाचा मुद्दा घ्याल तर रोस्टर सिस्टम लागू आहे. वर्गीकरण केलं शेड्यूल कास्टमध्ये अबकड, तर रोस्टरमध्ये पहिल्या 3 जागा ओपनला, नंतर जागा ओबीसीला, नंतर 2 जागा परत ओपनला, नंतर एससीला मिळते जो 7वी जागा. 13 जागा असतील तर 1 जागा शेड्यूल ट्राईबला मिळते. कल्पना करा, आता तर ओपन म्हणजे अनरिझर्व्ड, ओबीसी, एससी, एसटी, ईडब्ल्यूएस, एनटी, डीएनटी, बीजेएनटी एवढे आहे. त्याच्यामध्ये हॉरिझॉन्टल तुम्ही सांगितलं नाही तुम्हाला रिझर्वेशन, दिव्यांग असेल, महिला असेल एक्सेट्रा. यामध्ये तुम्ही आता ऍड करा एससी मधले एबीसीडी, म्हणजे पहिल्या 3 जागा अनरिझर्व्ड, 4थी जागा ओबीसी, परत 2 अनरिझर्व्ड, 7वी जागा एससी ए, नंतर परत 2 अनरिझर्व्ड एसटी ए, परत 2 जागा अनरिझर्व्ड, मग ईडब्ल्यूएस, मग एनटी, डीएनटी, बीजेएनटी, मग परत अनरिझर्व्ड आणि परत एससी बी. म्हणजे एससी ए आणि एससी बी मध्ये जवळपास 20 वर्षाचा फरक होणार. एल शेप नावाचा रोस्टर पॉइंटर, 13 पॉईंट रोस्टर, त्याला एल शेप म्हणतात. त्याचा प्रचंड विरोध आपल्या समाजाने केलेला आहे. त्याचं कॅल्क्युलेशन केलं होतं एका विद्वानाने की शेड्यूल ट्राईबला एल शेप 13 पॉईंट रोस्टर मध्ये एक जागा मिळण्यासाठी 300 वर्ष लागतील. आणि ह्या वर्गीकरणामध्ये शेड्यूल ट्राईब मध्ये जर वर्गीकरण केलं एबीसीडी, ई किंवा डी जरी केलं तर डी ला तिचं जागा येण्यासाठी 50 वर्ष लागतील. म्हणून कुठल्याही तुम्ही म्हणजे मूर्खाच्या नंदनवनात जगू नका. शेड्यूल कास्ट मधल्या इतर जातींना माझं नम्र विनंती आहे, तुम्हाला आज मजा वाटते, आनंद वाटतोय की वर्गीकरण आम्हाला काहीतरी भेटेल, अजिबात काही मिळणार नाही. जागा सरकार काढतं 5-10. मुदलामध्ये एलपीजी, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन मध्ये
गव्हर्नमेंट सेक्टर खतम करण्यात येत आहे. ज्या काही थोड्याफार नोकऱ्या उरल्यात त्या नोकऱ्याची लॅटरल एंट्री सुरू आहे. अशामध्ये वर्गीकरण, अशामध्ये क्रिमिलेअर तुमचा सत्यानाश अशामध्ये होणार आहे. त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की कोणी खाल्लं, यांनी खाल्लं, त्यांनी खाल्लं. आपलं म्हणणं आहे की कास्ट बेस सेन्सस करा, डाटा गोळा करा आणि एकदा कळू द्या कोण कोण सत्ता. आणि केवळ मुद्दा नोकऱ्यांचा नाही, नोकऱ्यांच्या व्यतिरिक्त टेंडर निघतात. टेंडरमध्ये तुम्ही एबीसीडी करायची मागणी केली का? मायनर अँड मेजर आपले मिनरल्स असतात, वाळूचे ठेके किती मिळतात शेड्यूल कास्टच्या लोकांना, शेड्यूल ट्राईबच्या लोकांना? त्यात काही टेंडरमध्ये आहे का तरतूद? म्हणजे केवळ नोकरी हाच पर्याय नाही, त्याच्या व्यतिरिक्त जे काही आणखी सत्ता संपत्तीचे स्थान आहेत त्या ठिकाणी मात्र कोण लढत नाही. पण हे सेटल डाऊन क्वेश्चन आहे, कॉन्स्टिट्युशनल क्वेश्चन आहे. यामध्ये मात्र हस्तक्षेप करून ते कसं प्रभावशून्य होईल हे बघण्याचं काम त्या देशामध्ये कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ असं आपण म्हणतो त्या पद्धतीने होतं. त्यामुळे हे लेअर वर्गीकरण हे कोणाच्याही भल्याचं नाही, राष्ट्राच्या भल्याचं नाही, समाजाच्या भल्याचं नाही, कुठल्याही का जाती विशेषच्या देखील भल्याचं नाही. त्याचा पुरजोर विरोध आपण केला पाहिजे. तो विरोध म्हणून नाही, त्याला कॉन्स्टिट्युशनल बेसिस आहे, त्याला एक ज्युरिस्प्रुडन्स आहे, त्याला एक विचारधारा आहे, त्याला एक फिलॉसॉफी आहे. या गोष्टी आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. यातून आपल्याला जर बाहेर पडायचं असेल तर प्रबोधन करावं लागेल. विविध संघटना पॉलिटिकल पार्टीजला माझी विनंती आहे की आपण निवेदन द्या ह्या जजमेंटच्या विरोधामध्ये. रिव्ह्यू पिटिशन अंडर आर्टिकल 137 आपण दाखल करणारच आहोत. अनेक जण माननीय नितीन मेश्राम साहेब असतील, दिलीप मंगल साहेब असतील, बहेनजी असतील, अशा आपले अनेक लीडर आहेत, चंद्रशेखर साहेब असतील, बाळासाहेब असतील, बाने साहेब असतील, हे सर्व जण त्यांच्या त्यांच्या परीने प्रयत्न करत आहेत. ते जाईल त्या ठिकाणी रिव्ह्यू पिटिशन जाईल. आणि जसं अॅट्रॉसिटीच्या मुद्द्याला डायलेक्ट केलं होतं त्यावेळेस जे आंदोलन झालं होतं प्रचंड, तशाच पद्धतीचं प्रचंड आंदोलन पण ह्या वेळेस अतिशय म्हणजे सज्ज राहून, सावध राहून आपल्याला करायचं आहे. कुठलंही नुकसान राष्ट्राच्या संपत्तीचं व्हायचं नाही आणि आपल्या मुलांचं पण नुकसान होऊ नये. अशा पद्धतीनं कॉन्स्टिट्युशनल वेनं आपल्याला 21 मार्चचा जो बंद आहे तो करायचा आहे. हा एक आपल्याला फार मोठा म्हणजे वे फॉरवर्ड आपण बघायला गेलं ते करावं लागणार आहे. परंतु सर्वात महत्वाचा मुद्दा असा की कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट आल्याशिवाय हे जजमेंट आता थांबणार नाही. तर आजच हरियाणा सरकारने कॅबिनेटची बैठक घेतली, तिकडे निवडणुका सुरू होणार आहेत. त्यांनी घोषित केलं की आम्ही वर्गीकरण करणार, क्रिमिलेअर लागू करणार. हा गाडा आता रोखणार नाही. त्या त्या राज्यामध्ये तिथल्या तिथल्या बलाढ्य जाती ब्राह्मण बन्यासोबत मिळून शेड्यूल कास्टची जी एकी आहे ती तोडण्याचं काम सुरू करणार आहेत. याला एकमेव पर्याय, शेवटचा पर्याय जर कोणता असेल तर तो कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करणं. याच्या अगोदरही कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट झाले. म्हणजे तुम्ही बघा, इंदिरा शहानी केस, रंगचारी केसमध्ये प्रमोशनचा जेव्हा मुद्दा आला त्यावेळेस आपण 77 कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट केलं होतं, 16(4)A टाकलं होतं प्रमोशनचं आरक्षण. दोराई राजन केस बघा, पहिली केस, पहिलं कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट ऍक्ट आपण केला होता 1951 ला. कॉन्सिक्वेन्शियल सिनॅरिटीचा मुद्दा जेव्हा आला तेव्हा 85 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट आणलं. म्हणजे ज्या वेळेस आपल्या रिझर्वेशन बद्दल, आपल्या सेफगार्ड बद्दल काही गोष्टी सुप्रीम कोर्टच्या माध्यमातून तिथल्या त्या मानसिकतेतून जर जेव्हा आपल्या विरोधामध्ये येतात तर ते ला आपण कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंटच्या माध्यमातूनच, ज्याला सर्वसामान्य लोक घटना दुरुस्ती म्हणतात, घटना दुरुस्ती हा मुळामध्ये चुकीचा शब्द आहे. संविधान विशोधन म्हणतात त्याला, किंवा संविधान संशोधन. पण संविधान विशोधन बिल आणणं आवश्यक आहे, नॉट घटना दुरुस्ती. घटना दुरुस्ती हा निगेटिव्ह वर्ड आहे. घटना दुरुस्ती हा शब्द बाद केला पाहिजे आपण आपल्या बोलण्यातून. घटना दुरुस्ती आता काही घटनेमध्ये काही बिघाडे म्हणून दुरुस्त करायचं तसं नाही. अमेंडमेंटचा मराठी अनुवाद होतो विशोधन. त्यामध्ये काही विशोधन करता येईल का? अमेंड करणं, त्याला त्याला मोडून फेकणं नव्हे, दुरुस्त नव्हे. तर मग अशा पद्धतीने आपण अनेक केलेल्या गोष्टी आहेत. तर याला देखील आर्टिकल 15(4)16(4) मध्ये अमेंडमेंट आणून आर्टिकल 16(7)(8)(9) टाकावं लागेल. वर्गीकरण अनकॉन्स्टिट्युशनल घोषित करावं लागेल. स्टेट विल नॉट हॅव पॉवर फॉर फॉर सब क्लासिफिकेशन, क्रिमिलेअर आणि आरक्षण हे एका जनरेशन पुरतं मर्यादित, हे देखील अनकॉन्स्टिट्युशनल आहे. आरक्षण कब तक, जाती व्यवस्था जब तक. जोपर्यंत जाती व्यवस्था तोपर्यंत आरक्षण लागू राहणार. तुम्हाला आरक्षण खतम करायचं, तुम्ही जाती व्यवस्था नष्ट करा, घोषित करा जाती व्यवस्था. धर्मशास्त्राला धरून नाही, हा हिंदू धर्माचा भाग नाही. आणि किंवा जाती व्यवस्था म्हणजे का, जमिनीचं पुनर्वाटप करा, जमीन द्या, आरक्षण घेऊन टाका. म्हणजे हा देखील मुद्दा आहे. आणि अशा अनेक मुद्द्याला आपण जर बघितलं, आणि बदलामध्ये सुप्रीम कोर्ट हे सुप्रीम नाही. सुप्रीम कोर्ट पण चुकू शकतं. मी तुम्हाला उदाहरण सांगतो, बेरुबरी केसमध्ये हे जजमेंट दिलं 1960 ला. तर हा तर उजळावं लागलं केशवानंद भारतीचं. त्यामध्ये सांगण्यात आलं की नाही नाही, प्रियांबल इज अ पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन. भारतीय संविधानाची उद्देशिका संविधानाचा भाग आहे. 73 ला घोषित करावं लागलं. तोपर्यंत 1950 73 23 वर्ष या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे उद्देशिका संविधानाचा भाग नाही असं लिगल सेटल डाऊन क्वेश्चन होता तो.
म्हणजे सुप्रीम कोर्टचे जस्टिसेस म्हणतात की म्हणायचे की प्रिअम्बल नॉट कॉस्ट पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. त्यामुळे हे जस्टिस काय देव नाहीत, हे काय ईश्वर नाही. हालाकी देव ईश्वरचा मुद्दा तर या ठिकाणी घेऊ नये. हे देखील हाडामासासारखे आपल्यासारखे माणसं आहेत. त्यांच्या देखील बुद्धीमध्ये त्यांचे संस्कार, त्यांचा धर्म, त्यांचे काही अनेक गोष्टी लिमिटेशन्स असतात. प्रोफेसर डायस असं म्हणतो की एनी सॉवरेन पॉवर, कुठल्याही खुर्ची धारक, त्याच्यावर दोन लिमिटेशन, इंटरनल आणि एक्सटर्नल. इंटरनल लिमिटेशन खतरनाक, आणि तो खतरनाक लिमिटेशन असलेले लोक आहेत, आणि यांचा निषेध करावा तेवढा कमी. आणि तो निषेध मात्र कॉन्स्टिट्युशनल असावा. आपल्या विचारामध्ये, विचाराच्या आधारावरती तो असला पाहिजे. आक्रस्ताळीपणा नको. आपल्याला टप्प्याटप्प्यानं हे आंदोलन पुढे न्यायचं आहे. त्याचा एक भाग म्हणून 21 तारखेला जो बंद होईल, तो अतिशय कॉन्स्टिट्युशनली, लिगली कशा पद्धतीने फुलफिल होईल ते बघणं आवश्यक आहे. त्या ठिकाणी समाजकंटक घुसून आपल्या नावावरती, आपल्या विरोधामध्ये समाजात वातावरण निर्माण करू शकतात. त्यामुळं ज्या ज्या जिल्ह्यामध्ये बंद होईल, समाजकंटकावरती लक्ष केंद्रित तुम्ही द्या. कोण घुसतंय, काय करतंय, आपलं निवेदन तुम्ही रेडी ठेवा. ते निवेदन द्या. आणि शांततापूर्वक बंदाचं आवाहन करा. इतर जातींना सांगा, अरे आम्ही तुम्हाला विनंती करतो की ह्या बंदमध्ये आम्हाला मदत करा. कारण हे आमच्या अस्तित्वाचा प्रश्न, ही इमर्जन्सी आहे. कारण तुम्ही कॉन्स्टिट्यूशन मध्ये जे आम्ही स्वीकारलं, आम्ही मान्यता दिली, त्या कॉन्स्टिट्यूशनचा तुम्ही भंग करत आहात. उद्या आज म्हणू शकतं की तुम्ही तर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट करत आहे. अरे पण सुप्रीम कोर्टमध्ये जस्टिस कंटेम्प्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन करत आहेत. आम्ही तर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट करतोय, हे तर फार छोटा गुन्हा झाला. कंटेम्प्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन होत आहे. आणि अशा वेळेस आपण शांत बसणं, मला वाटतं संयुक्तिक होणार नाही. आणि म्हणून आपल्याला हा लढा आता ह्या पुढच्या टप्प्यात गेलेला आहे. आपल्या सर्वांना माझं या ठिकाणी आजच्या ह्या स्पीच निमित्त हेच कळकळीचं अंतःकरणपूर्वक आभार असेल. परत एकदा मी बहुजन संघटनच्या सर्व टीमचे या ठिकाणी आभार मानतो. त्यांचे धन्यवाद ज्ञापन करतो. आणि आपल्या सर्वांना देखील मी या ठिकाणी धन्यवाद सांगू इच्छितो. ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच. जास्तीत जास्त शेअर करा. आणि काय आपले प्रश्न असतील तर कृपया टाकून द्या. मी नंतर कधी वेळेनुसार आपल्याला उत्तर द्यायचा प्रयत्न करेल. परत एकदा थँक्यू व्हेरी मच. जय भारत, जय भीम.